नमस्कार शिरपूरकरता. आज आपल्या सोबत आहे राजकारणी व्यक्तिमत्व हेमंत दादा. हेमंत दादा, आपली काय माहिती द्यायची म्हणजे? नमस्कार, जय महाराष्ट्र. शिरपूरकरांनो, आपले हेमंत दादा राजकारणी व्यक्तिमत्व म्हणजे खूप वर्षापासून शिरपूरची सेवा करत आले. राजकारणामध्ये म्हणा खूप वर्षापासून दादा आहेत. दादा, आपल्या राजकारणाविषयी काय माहिती द्यायची म्हणजे? राजकारणाविषयी माहिती द्यायची नक्की तर जवळजवळ 2002 ते 3च्या वर्षापासून आम्ही समाजकारणाने राजकारणाला सुरुवात केली. आणि तेव्हापासून आतापर्यंत मग सगळ्या शिरपूरकरांना आमचा परिचय थोड्याफार प्रमाणात असताना तो आम्ही आमच्या कारकिर्दीत करून देतो. आणि दादा, जर का तुमच्या अशी पास्ट विषयी माहिती द्यायची म्हटते की राजकारणात यायच्या पहिले तुम्ही काय करायचे, आणि राजकारणात कसं येऊ हा विचार कधी बसला? महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आमचा जो तालुक्यातील व्यवसाय आहे शेती त्याच्याकडे वळलो आणि शेती करत असतानाच आधीपासूनच राजकारणाच्या बाहेर आमच्या परिवारात आहे. आमचे आजोबा या तालुक्याचे माजी आमदार आणि माझी या शिरपूर नगरचे माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी दिलीपजी प्रल्हादराव राजा पाटील यांचा वारसा असल्या कारणाने मला देखील राजकारणाकडे उत्सुकता होती की आपण समाजकार्य केलं पाहिजे, राजकारण केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या शिरपूर किंवा तालुक्यातल्या जनतेला आपल्याला जे काही चांगलं करून देता येईल किंवा समाज कामं करता येतील ते करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती ती देखील खूप मोठ्या उत्सवाने आणि खूप वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून आणि समाजाभिमुख उपक्रम असतो किंवा जे काही तत्सम शासनाने जे काही लोक सहभागी जे काही कार्य करायचे असतात कार्यक्रम ती करण्याचा आम्ही पुढे प्रयत्न. आणि दादा, तरी तुम्हाला राजकारणातून किती वर्ष झाले? जवळजवळ 24-25 वर्षांच्या कालावधी आतापर्यंत राजकारणात व्यतीत केलेला आहे. आणि त्याच्या पहिले जसं बोलले की तुम्ही शेती करायचे, हो. तर मग आपल्या पास्ट मधून राजकारणामध्ये किती लोक होते आणि कधी तुम्हाला असं चॉईस आहे की मी राजकारण करतो आणि शिरपूर म्हणजे राजकारणापेक्षा की मी आपल्या नगरीच्या लोकांची सेवा करतो? आमच्या अगोदर अनेक राजकारणी या तालुक्यात होऊन गेले आणि जसं आधी बोललो की आमचे आजोबा जनसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जो स्वयंसेवक होते आणि तो जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पक्ष या पक्षामध्ये त्यांनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं, आपलं समर्पण दिलं आणि मग त्यांना बघूनच खऱ्या अर्थाने राजकारणाची भूक लागली. लहानपणापासून त्यांच्या राजकीय सगळ्या भूमिका बघत होतो, त्यांचं कार्य बघून आणि शिरपूरसाठी त्याची तळमळ बघून त्यांनी दोघी भूमिका निभावल्या. ते तालुक्याच्या राजकारणात देखील ते होते आणि शहराच्या राजकारणात देखील नगरपालिकेच्या नगर पक्ष माध्यमातून त्यांनी या शहराची आणि तालुक्याची सेवा घेतली आणि त्याचमुळे मला राजकारणात देखील म्हणून निर्माण झाली. आणि दादा, जर का तुम्ही म्हटले की आज तुम्ही राजकारणी पण आहे, शेतकरी पण आहे आणि तुमच्या मेन पाऊल तालुक्यात की शेतकऱ्यांकडे किंवा जनसेवेकडे, आता भरपूर राजकारणी व्यक्तिमत्व असे आहेत की ते काम नाही करत जनतेसाठी. आपण जसं बघायला गेलं की शिरपूरमध्ये एवढ्या छोट्या नगरीमध्ये तुम्ही शिव महापुराण कथा केली. जर का त्यात त्याला आणायचा विचार कसा मनात आला की कारण की 3 वर्ष पहिले नाही त्याला आता 1.5 वर्ष झाला. विचार असा आला की आपल्या शिरपूर शहरातून अनेक माता मग गेले मालेगावला शिकायचं झालं सुरुवातीला 4 वर्षापूर्वी. तिथं त्या गाड्या भरून न बघा त्यासोबतच धुळ्याला जातं झालं. तिथं पण आपल्या महिलांचे होणारे हाल आणि नवरा आणि त्यांची अपार भक्ती बघून आमच्या तालुक्यातल्या शहरातल्या महिला देखील आपण परमपूज्य पंडितजी विश्वनाथचा कार्यक्रम आपण शिरपूर देखील घ्यायला हवा. आणि आता बघतोय की प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये आपल्या प्रभू महादेवाचं मंदिर स्थापित झालेलं आहे. त्याचं पायशी श्रेय मी पंडितजी विश्वनाथ देतो आणि त्यांनीच आपल्या महिलांना आणि आपल्या नवयुवती स्त्रीला युवक असते. आता आपण गल्लोगल्ली लोक लहान दोन विषयी पाणी जल आणि केक झालं तर ते मी बघत होतो आणि तळमळ बघून की आपण देखील आपल्या शिरपूर शहरामध्ये एक शिवमार त्याचं आयोजन केलं पाहिजे आणि आपल्या महिलांना देखील आपल्या जवळ आपल्या अंगणातच हा कार्यक्रम होताना बघता आला पाहिजे, त्यांच्याकडे सेवा देखील झाली पाहिजे. हा एक मूळ हेतू मनात होता आणि गेलो आणि काय आपल्या शिरपूरवासियांची प्रार्थना होती, आमच्या महिलांच्या तालुक्याच्या शहराच्या महिलांची प्रार्थना होती ती फळास आली आणि आपल्या त्याची तारीख लगेच झाली आणि आपण तिथंच आणि सगळ्यांनी तिला सक्सेस केली, सगळ्यांच्या सहभाग. आणि जर का आपण बघितलं की शिव महापुराण आता भरपूर लोकांच्या मनात असं आहे की कथा करणारे 50 लाख 60 लाख चार्जेस घेतात. तुम्ही केलेली कथा
हो. तर तुमच्या हिशोबाने की जे लोकांनी पाहून ठेवलंय की 50-60 लाख रुपये का का त्याच्या मागे द्यावा आता ही तरी गोष्ट नाही, मी या गोष्टींना हे करेल कारण की त्यांची काही गोशाळेची काही लांब आता छोटीशी कंपनी असते गाईंना चारा किंवा अन्नला ते छोटीशी ते सांगतात की आमचं कोकणी शोध आणला एक छोटीशी कंपनी दान द्या. आणि तुमच्या याच्यात नसेल तर तुम्हाला तारीख भेटेल असा कुठलाही 50-60 लाखाचा अजून काही त्या विभागातून किंवा त्या काही सगळ्या काहीतरी विरोधाभास करणाऱ्या लोकांनी आणि त्यांना काहीतरी दुसरं काहीतरी त्याच्यात नफस व्हायचं असेल म्हणून तो सर्व त्यांनी केलेला असायला अफवा आहे. त्यांनी ह्या केलेली अफवा आणि असं काहीही मानधन परंतु जे पेंडिंगची देत नसतात त्यांनी ते आपली सेवा भागे तिथं रोज 4-5 हजार लोकांचा भंडारा चालू आणि त्यांचं म्हणणं काय असं की तुम्ही जर त्यांना करताय तर तुमचा जो काही उरलेला किराणा असेल किंवा तुमचे जे काही वस्तू उरतात तुम्ही आमच्या त्या तुमची इच्छा असेल तर त्याला दान करा. आणि तुम्हाला वाटतं तर आमच्या इथं त्या ट्रस्टला त्या आम्ही रोज बंधकाम करतो रोज सेवा करतो आणि येणाऱ्या भाविकांना राहायला मोफत सुविधा देतो. तर त्यासाठी तुम्हाला जे काही देता येईल ते तुम्ही तुमच्या स्वेच्छेने द्या. आणि म्हणजे ही तरी अफवा आहे की 50-60 लाख रुपये का करायला द्यावा लागेल. अफवा आहे आणि पूर्णतः आम्ही जसं खंडन करतो ही गोष्ट परिपूर्ण होते. कारण की भरपूर लोकांच्या मनात प्रश्न होता की पंडित प्रदीप मिश्रा 60-62 लाख रुपये का करायचे घेता. नाही आम्हाला तर मी कथा केली आम्हाला तर तसं काही आढळलं नाही आणि आम्हाला तरी सांगितलं पाहिजे अतिशय साक्षर व्यक्ती आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची जर खानदेश भागामध्ये असेल किंवा महाराष्ट्र तर हिंदुत्वाची ज्योत त्यांना अजून जर चांगला पाठवून मिळालं असेल आणि आपण लहान लहान करून देखील आज एक तर हे सगळ्यांना फलित त्यांच्याकडून आपल्याला मिळालेली भेट दिली की आपण आपल्याला आपली लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इतर गोष्टीकडे वळत होते पोरं नवीन पिढी तर ती पिढी आता अध्यात्माकडे वळायला लागली आपल्या संस्काराकडे वळायला लागली तर तेच महत्वाचं आहे आणि त्याचे तेच कारण म्हणतो की आपल्या नवीन पिढीला मोटिवेट केली मार्गदर्शन. आणि दादा जर का आपण बघितलं की राजकारणात नातेवाईक काय म्हणजे जसं आमदार काय पदसेवा अं, तसं म्हणायला नाही समाजसेवा करणं काय सगळं पण आम्ही नगरसेवक आता मागच्या निवडणुकांमध्ये थोड्या काही फरकाने आमची काही लोक आणि आहे थोड्याफार फरकाने पराभव पण एक काय नसतं की एक कार्यकर्ता आहे नेता किंवा आमदार खासदार नगरसेवक नगराध्यक्ष हे माझी होतं पण कार्यकर्ता हा कधीच माझी होतो म्हणून मी स्वतःने पक्षाचा साधा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून समजून देत असतो. आजही मला कोणी विचारलं तुम्ही पहिले भारतीय जनता पक्षाला विरोध करत होतो काही चुकीच्या गोष्टी घडत गेल्या आणि मग तिथून बाहेर गेला आणि मग मी आता एक शिवसेनेचा एक साधा शिवसैनिक म्हणून मी माझ्या नावाकडे लावतो की मी शिवसैनिक हे कार्यकर्ता घेतला आहे. आणि दादा जर का आपण म्हटलं की तुम्ही कार्य करताय तर तुम्ही असं भरपूर कार्य आपल्या सुवर्णनगरी क्षेत्रासाठी केलं असं तर मग त्याची काही माहिती द्यायची म्हणजे की तुम्ही आल्यापासून राजकारणात की तुमच्याकडून जनसेवाची मदत मिळणार. सर्वप्रथम आजच्या 18व्या वर्षातून स्वर्गीय बाबा पाटील आमचे मंडळाचे आमचे श्रद्धास्थान त्यांनी आम्हाला गणेशोत्सव खूप मोठा स्वरूपात साजरा केला पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं आमचे बंधू प्रवीण पाटील असतील माझे गणेश तर त्यांनी आम्हाला खूप मोठं पाठबळ दिलं आमचे बंधुदादा पाटील असतील जे गेल्या 1 वर्षापासून सुरू केले तर अनेक लोकांनी आम्हाला आमच्या त्या सगळ्या लोकांनी पाठबळ दिलं आणि आम्ही गणेशोत्सव साजरा केला त्याच्यातून आम्ही एड्सवर जनजागृती उपक्रम राबवले जाऊ शासनाने आणि त्याच्यावर एड्सवर जनजागृती रक्तदान शिबिर तेव्हा खूप कमी राबवले जायचे 20 वर्षापूर्वी तेव्हा आम्ही नवजे उमदार धुळ्याचे आणि तेव्हा आम्ही 100, 200, 150, 250 विकास आधी रक्तदान करू आता जे काही आपण बघतो त्याचं खऱ्या अर्थात सुरुवात आम्ही आजच्या 20 वर्षापूर्वी रक्तदान आहे आणि शिवजयंतीच्या माध्यमातून नवीन मुलांना फक्त डीजे वाजवणं किंवा बँड वाजवणं त्याच्यावर नाचणं तसं नाही तर आम्ही जो काही आमच्याकडे फंड उरायचा आम्ही त्याच्यातून शिवसेत्र घ्यायचे आणि ज्या शाळा अतिशय गरिबीच्या परिस्थितीच्या शाळा आहेत त्या शाळांमधल्या मुलांना शिवसेत्र वाचून त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना बलशाली बनवता कसे कारण जो शिवचरित्र वाचतो छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ज्याने वाचलं तो जीवनामध्ये कधीही किती संकट आले त्याच्यावर तो कधीही मागे हटत नाही आणि तो कधीही नर्वस होत नाही आणि प्रेरणा त्या मुलांना आपण आज शिक्षण तर करतोय पण शिक्षणासोबत आपली मुलं मुकवत चाललं त्यांना त्याचं धैर्य घेणं होत चाललं म्हणून आज शिवजयंती म्हणून आम्ही त्या शिवजयंतीच्या ह्याच्यातून अशी उमेद आहे थोडेफार आणि प्रत्येक शाळेला पुस्तकं शिवजयंती देत पाहिजे असेच
आणि तुमच्या हिशोबाने की राजकारणात आले तुम्ही, मग त्याच्या पहिले तुम्ही जसं बोलले की शेतकरी होते. हो. तर मग शेतीचा तुमच्याकडे असा अनुभव द्यायचा म्हटला की शेतकरी लोकांना तो त्रास आहे आजच्या ह्याच्यात. आजचं बघायला गेलं तर शेतकऱ्यांना आधीपासून हा त्रास आहे. लागत मूल्य खूप लागत असतो. खतांच्या किमती असतील, मशागत असेल, मजुरांची जी काही वाढलेली मजुरी आहे आणि त्याच्या नंतर जेव्हा शेतकरी आपला माल पिकवतो आणि त्याला बाजारभाव जेव्हा बाजार मूल्य जरी ठरवलं गेलं असलं तरी मुख्य बाजारपेठेमध्ये जेव्हा माल येतो त्याला हवा तसा भाव मिळतो. आता आपण बघतो की कांदा आणि टोमॅटो अक्षरशः फेकली जात आहे. तर शेतकऱ्याचं जे मूल्य आहे त्याला मिळणार त्या मालाचं मूल्य ते त्याला ठरवून दिलं गेलं पाहिजे. त्याला याच्यावरच ते मिळेल म्हणजे ते लागलेला खर्च तरी मिळेल. तर शेतकऱ्यांच्या ह्याच खूप मोठ्या अडचणी आहेत की त्यांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळत असतो. मेहनत त्याला शेतकरी कुठेही मागे पुढे धकलतो आणि त्याला जेव्हा त्याचा मार्केटला माल जातो जेव्हा त्याच्या हातात ते माल विकल्याची पावती जेव्हा होतो जेव्हा निराश होतो तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकरी खचत असतो. हा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे आणि ते वर्षानुवर्ष तो आलेला खूप त्रासामुळे शेतकरी कमी अधिक प्रमाणात कसं सहन करतो. आणि आता ज्यांना आपण बघितलं की यंग पिढी पण आता काही काही म्हणा राजकारण म्हणा की बिझनेस करतील त्यांच्यामध्ये पेशन्स राहत नाही पहिली गोष्ट. हो. तर मग आणि भरपूर लोकांना हवेस अधिक होतात जसे बघायला गेले ते यंग पोरांना. हो. तर तुमच्या एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स नुसार तर तुमच्या आयुष्यात असा कधी एक्सपिरियन्स आला की तुम्हाला पण वाटलं की तुम्ही पण राजकारणात अपडाऊन सुद्धा देगाच्या लाईफ मध्ये चालत आहात. तुम्ही जसं बोलले की स्टार्टिंगला पण कोणी ओळखत नसत हो. समाजसेवक म्हणून. बरोबर. माझी ओळख झाली 18 वर्ष लागले ते नाव करायला. हो, पण काही लोकांसमोर विषयच नाही. ही गोष्ट आजच्या युगामध्ये आपण प्रामुख्याने बघतो की लवकर माणूस होतात लवकर खचतात. त्याला कारण असं आहे की ते स्पर्धेमध्ये राहतात की हा असा आहे तू तसा आहे तर मी मागे का. पहिला मुद्दा तर स्पर्धा एकमेकांशी करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा केली योग्य आहे. आणि संयम हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो. आपण जरी आमच्या जीवनात जे काही काम असलं आम्ही निवडणुका लढतो पडतो जिंकतो पण एका निवडणुकीत हरल्यामुळे त्याचं राजकारण संपत असतं. आपण अनेक दिग्गज बघितले श्रद्धेय बाळासाहेब अटल वाजपेयी देखील निवडणुकीत झालेल्या निवडणुकीत पडले तर ते परत उठले कपडे झटकले आणि मग कामाला लागले आणि नंतर देशाचे पंतप्रधान झाले. म्हणजे शेवटी तुमचा संयम किती राखून ठेवतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मी आज बोलतो की आजच्या युगाने वाचन आपल्याकडे खूप कमी होतं. मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ बघतात व्हिडिओ बघितलेल्या लक्षात राहत नसतात वाचलेलं एक काय निरंतर लक्षात सातत्यानं लक्षात. म्हणून जर आपण शिवचरित्र चरित्र भगवद्गीता आपण जर त्याचं वाचन केलं तर निश्चितच आपल्याला आणि शिवाजी महाराजांचं चरित्र तर इतकं जबरदस्त आहे. तर त्याच्यावर अभ्यासक्रम ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील होतात. तर त्यांचं ज्यांना वाचलं गेलं पाहिजे आणि तिथून आपल्याला निश्चितच आजच्या युगाला एक नवीन मार्ग एक नवीन दिशा त्यांना मिळेल. आणि दादा जसं तुम्ही बोलले की आयुष्यात आल्यानंतर तुम्ही पहिली गोष्ट तर राजकारण शिकलं. राजकारणात येताच पण तुम्हाला काहीतरी संघर्ष करावा लागला असेल तर काही अडचणी तुम्हाला त्या काळी आल्या राजकारणात. हो आम्ही पहिले मंडळाचे कार्यकर्ते आणि मंडळातून निवडून आम्ही हे बांधत छावा मार्ग सगळ्यांना स्वर्गीय श्रद्धेय अण्णासाहेब जावळे पाटलांची संघटनेला आम्ही जॉईन केली. आणि त्यावेळेस आजच्या काही मागण्या आपण बघतो त्यावेळेस अण्णासाहेब जावळे पाटलांनी खूप प्रकर्षाने मांडल्या होत्या. मी तरी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या काही मला समाधानासाठी अडचणी आहे यापुढे खूप मोठ्या स्वरूपात खूप होतील. आणि आज आपण तेच आंदोलन आज बिल्डिंग आंदोलन बघतोय. आज जरी अण्णासाहेब अण्णासाहेबांच्या माध्यमातून आम्ही संबंध महाराष्ट्रात फिरलो आणि आंदोलन केली. त्यावेळेस मग प्रस्तावित जी काही सत्ता असते तिच्या विरोधात काम करत असताना अनेक आंदोलनांमध्ये काट्या देखील खावे लागतात. अनेक आंदोलनामध्ये तुम्हाला अमर उपोषण असेल किंवा 1000 रस्ता रोको असेल त्याच्यामुळे तुम्हाला पोलिसांसमोर जावं लागतं. आणि काही स्थानिक राजकारणी असतात ज्यांना नवीन जे काही नवतरुण जे काही राजकारणात येत असतात तर ते पुढे आपल्याला येऊन पुढे काहीतरी वाचतात नाही म्हणून तर त्यांच्या पद्धतीने ते काहीतरी करत असतात. आणि मग त्याच्यातून अनेक अशा परिस्थिती त्यावेळेला खूप त्रास होतो आणि आंदोलनामधून मग तुम्ही अडकवण्याचा गुन्ह्याचा प्रयत्न केला. पण तरीही असे अनेक संघ आले छावा संघटनेच्या माध्यमातून त्या मागण्या मागत असताना शासनाशी लढत असताना त्यावेळी त्यावेळेस आमचे सर्व युवा सहकारी आमच्या सोबत होते तालुक्यातील आणि शहरात. तर त्याच्यातून आपण पारंगती निघत असतो संयमाने घेतलेलं थोडा समन्वय साधन केला आणि चर्चा जर केली तर तुमच्याकडून प्रश्न देखील सुटत असतात आणि त्या गोष्टी आम्ही तेच करतो आणि त्याचा अनुभव आहे.
आणि जर का दादा तुम्ही म्हटलं की तुम्ही अन्याय सेवा करताय तर तुमच्या एकट्याकडून पण शब्द नाही. नाही. तुम्हाला सपोर्ट म्हणजे तुमचे कार्यकर्ते आहेत पहिली गोष्ट. हो. जे तुमच्याकडून जातात. हो. ते कार्यकर्त्यांविषयी काही माहिती द्यायचे म्हणजे तुमचे अचूक असे जेवायचे की ते आहे म्हणून तुम्हाला वाटतं. कार्यकर्ते असं तर नाव तर नाही घेऊ शकणार, पण जे काही माझ्यासोबत आहे ना, आपले जे माझा इंटरव्ह्यूज गेले किंवा अनेक आंदोलन बघत असतात. एक बघा, कुठलीही गोष्ट संघटनाशिवाय होत नसेल. संघटन ही शक्ती आहे. आणि म्हणूनच तुमचे मित्र आणि तुमचे कार्यकर्ते, तुमचे सहकारी, तुमचा परिवार आणि तुमच्या सोबतचे तुमचे नातेवाईक या सगळ्यांचा फाटो खूप महत्वाचा असतो. आणि त्या तुमचे मित्र पण मोलाची भूमिका बजावत असतात. तुमचे जवळचे सहकारी पण मोलाची भूमिका बजावत असतात. आतापर्यंत या सर्व माझ्या सहकार्याने माझ्याशी खांद्यावर अनेक ठिकाणी अडचणी आल्या, दबाव आला, त्रास झाला, पण इतकं सहन करून देखील त्या माझ्यासोबत आहेत. ती जाणीव मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी जाणीव ठेवू. आणि माझ्या मित्रांना माहिती गेली त्यांना कधी एकटं करून देत नसतो. त्यांच्या खूप काही याच्यामध्ये मला जितकं माझं 100% देता येईल इथे देण्याचा भरपूर प्रयत्न करत असतो. माझ्याकडे काही असं काही मोठं फंक्शन काही एवढं जे इतरांकडे आहे काहीतरी संस्थात्मक गोष्टी त्या माझ्याकडे नाही. पण मित्रांची खूप मोठी टीम मित्रांचं Team खूप work सहकार्य आहे. आणि संघटन ही शक्ती असं वाटतं. म्हणून मी सगळ्यांना मिळून सगळ्यांना सोबत घेऊन जुनी त्याला सोबत घ्यायचं, जुनी आले त्याला तिथं सोडून आपण आपल्या कामाला लागत राहायचं. आणि त्यातून त्या सगळ्या सहकार्याच्या बळावर आजचे काही काय आहे ते त्यांच्या बळावरच. आणि जर का दादा आपण बघितलं की तुम्हाला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तुमच्या मस्त एक्सपिरियन्स म्हणा राजकारणात म्हणा शेतकरी. तर तुम्हाला एवढ्या आयुष्यामध्ये काहीतरी असं तुमच्यासोबत गुरुमंत्र आला असेल की म्हणजे की तुम्ही ते शिकले असाल त्या आयुष्याकडून की प्रत्येकाच्या डाऊन हो. जाऊ खा. प्रत्येकाची कन्सिस्टन्सी नाही राहत की एकच टाइम पिरियड चालत राहतो. अपडाऊन चालू राहतो. सलग पहिले निवडणूक लढवून नगर परिषदेची तिथे प्रस्थापित जे आहेत त्यांचं खूप मोठं इथं त्यांचं जाळा त्याच्या विरोधात जाऊन आपण लढायचं. पहिल्या निवडणुकीला कमी मतांनी पराभव झाला, हारलो. दुसऱ्या निवडणुकीला जिंकली. आणि आता परत ह्या निवडणुकीला मला प्रस्थापिताच्या विरोधात जाऊन लढलं. आणि जनतेने चांगला पाठबळ दिला. आम्ही जे काही मतं मांडली, आमचे काही विचार मांडलेला जनतेने खूप काही प्रमाणात स्वीकारलं. ठीक आहे, राजकारणात आहे, तुम्हाला जैन करायचे, तुम्हाला बघावं बघायची तुमची तयारी असेल तर तुम्ही राजकारणात. आणि न खचता आता देखील 4 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या आहे त्याच्यात आपला पराभव झाला. पण मी बघितलं की एक निवडणूक जे तुमचं पूर्ण आयुष्य नसतं. आणि ते आल्यानंतर तुम्ही परत उठायचं असतं. तुम्ही हारला असेल कोणता खबरी दत्ता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक अनेक त्यांना अनेक वेळा मागे सरकवलं. अनेक वेळा त्यांचा 2-4 वेळेस त्यांना नामुष्की देखील झाले. तसं करावं लागेल किल्ले. पण ते गेलेले किल्ले तरी फरक पडले. त्यांच्या बरोबरच्या मावळ्यांनी फरक पडले. आणि त्यांचा खूप मोठा त्यांच्या विचारांना मोठा बदलाव माझ्या आधीपासून. आणि शेवटी अटल असतो अशा विविध लोकांचा विभूतीचा वेळा आहे. म्हणून जेव्हा जेव्हा काही खचतो तेव्हा त्यांचे विचार आठवतो. आणि त्यांनी जेव्हा मार्गक्रमणाप्रमाणे काम करत असतो. आणि दादा जर का तुमचे काय असे अपकमिंग प्रोजेक्ट म्हणजे की जनसेवा तुम्ही म्हणजे पुढच्या काही 2-4 वर्षात करणार आहे शिरपूरसाठी. फक्त रस्ते, गटरी आणि काहीतरी मोठ्या बिल्डिंग्स बांधणं विकास त्यासोबत तुमच्या शहराची सांस्कृतिक परंपरा ती जपली जाते हे महत्वाचं आहे. सामाजिक स्वास्थ्य किती मेंटेन ठेवलं जातं हे महत्वाचं आहे. आणि शहरातला क्राईम रेट आता आपण म्हणतो आपल्या शहरामध्ये क्राईम रेट बऱ्याच दिवशी वाढलेले असते. तालुक्यामध्ये देखील एक हब तयार होते अवैध धंद्यांचे. त्या बाबतीत चिंता तर परिस्थिती आहे. भविष्यामध्ये काही संधी मिळाल्या तर ह्या गोष्टीवर फोकस आहे. आपली संस्कृतीचं रक्षण करणं, आपण ज्या समाजातलं येतो, आपण ज्या धर्मातलं आहे त्याचं रक्षण देखील झालं पाहिजे. आणि आपल्या परिसरातल्या सर्व समाजातल्या माता भगिनी स्त्रिया ज्या असतील त्यांची जे काही त्यांचं संरक्षण ते देखील तितक्याच झालं पाहिजे. आणि त्यासोबतच फक्त गटर, पाणी, विकास, रस्ते बांधले म्हणून विकास होत नसतो. विकास हा तुमच्या विचारात देखील असला पाहिजे. तुमच्या शहरामध्ये जी काही जनता आहे तिला समजा गोष्ट महिला ज्या तक्रारी लगेच घेतल्या गेल्या पाहिजे. त्या मागील 2 वर्षाच्या काळात आपण चोऱ्या खूप झाल्या आहेत. वाणी पंचनामे आमच्या महिला ज्याला काबाड कष्ट करणारा माणूस त्याच्या घरात त्याच्या कुठं बाहेर जातो सुट्ट्यांमध्ये त्याच्या घरात चोरी होती. अनेक चोऱ्या सोडून गाड्या सोडून चोरल्या गेल्या. त्यांचा देखील झालं.
ह्या गोष्टीवर देखील वचक असणं गरजेचं आहे. आणि शहरामध्ये काही गुंतागुंती वाढतात. काही ठिकाणी महिलांना मुलींना त्रास होतो. तर त्यामुळेच ग्रामीण भागाची त्यांना आता स्थापन करावं लागेल. ते पण आम्ही सगळ्याशी शासनाकडे मोठ्याने आव्हान करेल. ग्रामीण भागात स्थापन झाला पाहिजे. महाविद्यालय जो शेतकरी नकार वाढले आहे. तर ह्या गोष्टीवर देखील लक्ष केंद्रित झालं पाहिजे. असं मी प्रामुख्याने आणि दादा जर का आपण आणि त्यासोबतच जे काही सहकारी प्रकल्प असतात आपल्या तालुक्यामध्ये जे काही सहकारी प्रकल्प तो सहकारी प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांचा आणि तालुक्याचा म्हणा असतो. आणि आज जर आपण ते बघितलं तर ते मरणासन्न अवस्थेत आहे. आणि काहींना प्रायव्हेट कोर्टाच्या ताब्यात देण्याचे खेळाडू कुठे सुरू आहे. आमचं म्हणणं ते शेतकऱ्यांना त्या सभासदांना सोबत घेऊन तो प्रकल्प तुम्ही जे काही हस्तांतरित करतात प्रायव्हेट लोकांच्या घशात घालतात की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना देखील विश्वास घेतला गेला पाहिजे. त्या सभासदांना विश्वास घेतला पाहिजे. फक्त तुमचं 10-12 लोकांचं संचालक मंडळ त्याची आता मुदत आहे. आता आमच्या शिल्पकार गेल्याचीच बघा. शिल्पू सहकारी साखर हा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जातो. पण त्याच्यात फक्त 17-18 लोक जे काही संचालक आहेत तेच त्यांचे निर्णय घेतात. आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना देखील त्याच्यात सहभागी केलं पाहिजे. आम्ही त्याची अग्रीमेंट मागितली. अग्रीमेंटच्या कॉपी देखील दिल्या गेल्या. म्हणजे त्याच्यात काहीतरी व्यवस्थित होत नाही किंवा चुकीचं काहीतरी चाललं अशी शंका निर्माण होते. म्हणून त्याच्यात पारदर्शकता आली पाहिजे. खूप शंका असेल किंवा जी काही यांच्यामध्ये शेतकऱ्याचा सहभाग तुम्ही जेवढा कामगारांना जेवढा सहभागी करून घेणार तेव्हाच तो उद्योग खऱ्या अर्थाने त्या तालुक्याला पूरक ठरतो आणि त्या तालुक्याचा विकास ठराव. आणि दादा जर का तुम्हाला मग बघायचं म्हटलं की तुम्हाला असं भरपूर वेळी शिंदे साहेबांसोबत तर त्यांच्याकडून तुम्हाला काही शिकायला भेटलं. महाराष्ट्रामध्ये आज मी तिला एकनाथ शिंदे सारखा नेता म्हणून म्हणजे माझ्या बालपणापासून आतापर्यंत मी या 6 महिन्यात मी भारतीय जनता पक्षामध्ये माझं आयुष्य आहे. जवळजवळ आजोबा, वडील, काका, भाऊ आणि मी म्हणजे 3 पिढ्या आम्ही त्या पक्षात घालवल्या. आणि नंतर तिथून आम्हाला होऊन दिला झाला. भांडवलदारांच्या किंवा बाहेरून आया झालेल्या लोकांच्या ताब्यात ते गेलं आणि सर्वसामान्य भाजपचा कार्यकर्ता लावला गेला. नव्हे तर तो चिरडला गेला. आणि तिथं ठराविक नेत्यांचे ठराविक लोकांचे त्यांचे चेले वगैरे तिथं त्यांची वडील आहेत. त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम दुखवला गेला. ते दुःख माझ्याकडं सहन झालं. मी खूप सहन केलं दिवसांची. पण शेवटी म्हटलं आता पुढे झालं. आणि मग त्याच्यानंतर मी जायचं कुठं शेवटाला खूप त्रास झाला. काही तो पक्ष माझा काही म्हणून त्याला आम्ही म्हणू काही म्हणून सोडताना खूप त्रास झाला. वेदना झाला. पण मग शेवटी निर्णय घ्यायचा होता. स्वाभिमानाची तडजोड करू शकत नाही. आणि कोणाची हजेरीगिरी करणं आमच्या रक्तात. तेव्हा जायचं कुठं मग तेव्हा आम्ही गेलो एकनाथ शिंदे पक्षात. आणि आज हा नेता असा माणूस आहे जो कार्यकर्त्याचं मन जाणणार आहे. जो कार्यकर्त्याला जपतो आणि त्याच्या ज्या काही आवडी त्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करणार आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि म्हणूनच त्यांच्याकडे म्हणून त्याच्याकडे गेल्यानंतर आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी असं मिळतोय. आणि कुठलंही काम असेल तर ते कधी नाही म्हणत त्याच्यावर लगेच तोड आणि लगेच त्याच्यावर कारवाई. मित्रांनो ही होती आपली दादांसोबतची भेट. काही आपण क्षण त्यांच्यासोबत तुमच्यापर्यंत त्यांचा अनुभव आपण एक्सप्रेस केला. दादा तुमच्या शब्दांमध्ये आमच्या चॅनल जस्टिफाय करायचं म्हटलं म्हणजे पॉडकास्ट व्यतिरिक्त तुमच्या शब्दांमध्ये सांगायचं म्हटलं आमच्या एक्सपिरियन्स चॅनलचा एक्सपिरियन्स. तुमच्या चॅनलच्या मी 2-3 पॉडकास्ट बघितले आणि आता शिल्पूमध्ये व्यक्त होण्यासाठी फक्त स्वतःची सोशल मीडिया माध्यम असेल किंवा पेपर आपले प्रिंट मीडिया आमच्या पत्रकार बांधवांचं असं पॉडकास्ट वगैरे आपल्याकडे काही नव्हतं. जे मोठ्या सिटीमध्ये दाखवून ती सुरुवात तुम्ही देईल त्यांचा विषय सूचित करेल की आपण समाजातला विकास करत जे काही लोक आहेत जे काही व्यक्ती आहेत समाजामध्ये जे काम करतात त्यांना तुम्ही बोलून त्याच्याशी विचार चर्चा करतात. तर तुमच्या चॅनलने खरंच कौतुक करेल, तुमचं अभिनंदन करेल की या शेतूमध्ये तुम्ही सुरुवात केली आणि निश्चितच त्याच्यातून व्यक्त झालेल्या भावना लोकांपर्यंत पोहोचतील. त्याच्यातून परत जनतेला काही त्याच्यात काही त्याचं निर्मूलन झालं त्यांच्या समस्यांचं तर तुमचं चॅनल त्याच्यात अग्रभागी असेल आणि व्यक्त होण्यासाठी परत नवीन व्यासपीठ मिळत आहे आमच्या सरकारना म्हणा किंवा इतरांना. जसं आमचं राजकीय सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये जे वेगवेगळ्या व्यवसायाचे लोक असतात त्यांचे देखील आपण त्यांना बोलून त्यांच्या त्यांनी शेअर केलेल्या उपयुक्त ठरेल मार्गदर्शन ठरेल. मग निश्चितच तुमच्या चॅनलचा मी खूप आभार मानून
ही एक नवीन सुरुवात नाही तर तुमची जी वाटचाल होती अशीच पुढे चांगली यशस्वीपणे चालत जाऊ. एवढ्या दादा शुभेच्छा. तुमचा असाच सपोर्ट पाहिजे आपल्या चॅनलला. तर मित्रांनो, ही होती आपली दादांसोबतची वेळ. तर असाच सपोर्ट आपल्याला राहू द्या. तर परत भेटू पुढच्या पॉडकास्ट सोबत. बाकी जय श्रीराम मित्रांनो. जय श्री जय श्रीराम. जय.